आहे तुमचं कारण चॅनल. तर आम्ही आलो राजवाडी बीचला. काय झालं माहितीये का, येणार नव्हतं म्हणजे आलो सगळे कामा वगैरे मध्ये पण एकदम बरं वाटलं. लय बरं वाटलं. एवढा खूप आवडला म्हणजे सौंदर्य एकदम भारी आहे. लय भारी बीच आहे आणि खूप सुंदर आहे आणि खूप आता आम्ही खूप मज्जा करणार. म्हणजे काय काय करणार ना, तुम्हाला कसं वाटलं? मला तर एकदम बरं वाटलं, एकदम चांगलं. म्हणजे कसं वाटलं तर आता इथून पुढे मी कधीच घरी राहणार नाही. अच्छा साधा घातला रील्स काढू का, साधा ड्रेस घातलाय, जीन्स वगैरे नाही. तुम्हाला माहिती आहे आताच नवीन नवीन ऑपरेशन झालं. हा टाके टोचतात, नाही तर दोघी जीन्स टॉपच घालणार होतो, पण त्या बोलला की नाही टाके मला थोडे टोचतात. मी हा म्हटलं टाका, असं काही नॉर्मल सध्या नॉर्मल चालू. हा मग शेम शेम घालत असतात आणि मस्त रील काढू. आता पण आज पण लय भारी रील काढणार बघा, कितीच भारी रील माझ्या चालली तिकडे. बघ दाखव सगळ्याकडे. दादा ये घरी झोपता. चला चला बोललो तरी पण ते गेल्याशिवाय समजलं ना मजा मजा काय. मग त्याच्यामुळे मी कधी राहते का घरी. आम्ही बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा पण मला माहित नव्हतं. मला ते एक महिना मी घरी होती ऑपरेशन मध्ये, मला एवढा मी माझ्या बर्थडेच्या टायमाला म्हटलं काय तुम्ही कधी आम्ही एकत्र भेटते आणि मजा करतो. मजा करते बस. आता मी दर टायमाला येतोय. आता येणार बरं झालं. घरी काय आता जेवढं आहे तेवढं फिरून घ्यायचं. फिरून घ्यायचं काही नाही आता. काय नाही, जाऊ द्या सर्व काय. मग काय ते बघा किती भारी बीच आहे. बीच दाखव बघा किती भारी. मस्त अल्फाचा ड्रेस कसा वाटला मस्त. दोघे इन बाई आम्ही डिश खातोय लॉलीपॉपची. अजून तंदूरकर येणार आहे आणि थोडस कमी जाड होतो खाऊन खाऊन. चल खाऊन खाऊन थोडं कमी जाड होतं. चला इकडे जास्त पाणी आहे ना, जास्त लाट आहेत मोठ्या. सगळे स्केटिंग वाले आहेत. ते लोक झोपलाय बघ, तो स्केटिंग वर झोपलाय. गड लाटाय पहिला काय लांब चालेल आहे ना. पाहिलं किती मोठं आहे. कितीच मजा येते भारी. किट्टू ना सगळ्याचे नाव सांगतो बरं का. तो नाही माहित, जो नाही माहित तो नाही माहित बाबा. असं काय आपलं हे नाही. हलकच लावून मला जरा बघू दे. हे कोण आहे? हे कोण आहे? बघतोय तिला. बघतोय तो तिला. थांब, त्याला माहिती नाही. हा येऊ सांग कोण आहे आता. आता उभं राही ना, उतरावं हा. हा कोण आहे? काय थॉल आहे थॉल. हॉल हाताला बाप आलं म्हणे. तुला सगळं येतं किट्टू? तुला कोणाकोणाचे नाव माहिती? नीट दाखव ना. स्पायडरमॅन तसं करतो म्हणजे मारितो लोकांना. जाळा फेकतो तो. आता बघा, याला काय वाचता विचता येत नाही बरोबर. वाचता येत नाही त्याला काही. त्याला वाचताना शाळेतच गेला नाही तर अजून. हा कोण आहे तिथे बाबा? डॉक्टर चेंज. कोणतं दाखव मला पाहू दे. डॉक्टर चेंज. बाप रे बाप. तेच बाळ हुशार आहे ना. त्याला अजून शाळेत गेलाच नाही तो हा. मग एबीसीडी येते त्याला. हो एबीसीडी येते त्याला. म्हणून दाखव किट्टू. येते येते मला. बोलून दाखव, बोलून दाखव. बोल बाळा, ABCD बोल. थांब ना. बघायला. थांब, अरे मला सर्च एबीसीडी बोल, मग आपल्याला ते आणून बोल. जायचं. मग आम्हाला बोलून दाखव. मग आपण जाऊ तिकडे तेव्हा. इकडे जाऊ खेळायला तेव्हा तिकडे. हा हा चला. इकडे जाते. हा कोण आहे?
हा कोण आहे? सुपर आयलंड मॅन. सुपल नाही ले बाबा. हा कोण आहे बघ बरं. असेल कोणतरी. चला आता मजा आली किती मजा आली मग तुमचा बर्थडे सगळ्यात लकी म्हणायचा. माझा बर्थडे एकदम लकी झाला. हा सगळी फॅमिली जेवताय. हा काळी फिट मारली कावळे तिकडे लय भारी झाला बर्थडे आमचा. समुद्रच बघा. समुद्र किती भारी बघा. माझा बर्थडे किती भारी झाला. माझं पण भारी. पण मी इथून पुढे ना आता काय येते बरोबर नाही तर पहिले माझं मन नव्हतं यायला आणि आता बंद झालं. ते बर्थडे वेगळंच होतं त्यामुळे मला जरा बरं वाटतं. निघतोच थकलोत रात्रभर म्हणजे कोणीच झोपलेलं नाही जास्त आणि डोळे बॉबीचा लाल हात पण झाले जास्त ठणकत होता. या ताईचे पण डोळे लाल झालेत माझे पण. पेन किलर खाल्ली पण काही थांबलं नाही डोकं. आणि आता काळजी घे भैया. काळजी घे बॉबीची. आणि काय कोणाच्या मदत पडायचं नाही तुला काय समजलं का. आणि सगळ्यात जास्त चूक आमची तिघींची. आम्ही बोललो बॉबीला विशालला जा तुम्ही वाचवायला. आम्ही नसतो बोललो. आम्हाला रात्रभर ह्या गोष्टीचा त्रास झाला की आम्ही का बोललो असतो माहितीये का. चांगलं करणं हे आपल्यासाठी चुकीचं. त्याच्यामुळं आपण कधीच नाही आता पण बाकी तमाशा पाहत होते तेच खरं होतं. आपण बोलतो ना रे त्याला हा. तमाशा बघत होतो बाकी का? किती पण लोकं होते. लोकांना अनुभव आहे लोकांचा. आता आपल्याला कसा अनुभव आला. आपल्याला अनुभव आला. त्याच्यामुळे पहिला आपला अनुभव नव्हता. हा, एवढं मोठं कोणी अनुभव लोकं आला. कोणी ते आपल्याला मारलं ना वाटतं- तरी असे बघून जातात साईड. आपल्याला वाटतं की कोणाचा जीव वाचला पाहिजे हा ना पण ते उलट झालं. उलट झालं खूपच उलट झालं. चला एवढा भारी जायला करायला एवढा खर्च केला माझ्या बॉबीने एवढं आम्हाला आणलं तिकडनं एवढा केक एवढा पप्पासाठी मोठा आणला. एवढा मोठा केक केक मस्त एवढा आमचं celebration भरपूर झालं खर्च आमचं. झाला आणि लास्टच्या टायमाला आणि त्यांच्याच हाताला लागलं तर तेच आम्हाला सगळ्यात जास्त हे झालं वाईट लागलं. हा त्यांच्या हाताला नव्हतं लागायला पाहिजे बस कारण. तर चला तुझा मित्र रोहित बाहेर गेलाय कुठेतरी खेळायला आणि आता आम्ही निघतोय. वाजले 6 रात्रीची सकाळची म्हणजे संध्याकाळची. आता पूर्ण दिवस आम्ही थोडंसं झोपलो. जेवण वगैरे केले. टिकली माझ्या बाळानं काढून फेकली. माझ्या बाळाला टिकली का नाही आवडत काय माहिती. टिकलीच लावायला देत नाही लगेच काढून फेकते माझी असं करते. तर चला आता आम्ही निघतो भुईसरसाठी आणि खरंच म्हणजे डोकं जास्त दुखतंय आणि पप्पाला पण थोडंसं नाराजच वाटते. पप्पा बोलायचे की माझ्यामुळे झालं मी नसतो तयार झालो तर तुम्ही पण नसतात आला. तर मी त्यांना म्हटलं असं काही नाही मनाला असं एवढं लावून धरू नका. बाईच्या गोष्टी घडतात. बॉबीला पण तेच बोलले मी घडणाऱ्या गोष्टी घडतात त्याच्यामुळे आपण मनाला लावून द्यायचं नाही. आपण तिचा जर जीव वाचला असता तर कोणी बोललं असतं बरं केलं चांगलं केलं. तिचा एकापर्यंत जीव पण वाचला गेलाय. तिला काही कळत नव्हतं. तिला त्याने लय मारलेला होतो डोक्यात म्हणून तिला तिला दिमाग नव्हतं चालत त्या पोरीचा. जे कोणी असेल ती जाऊ द्या पण आपण वाचवलंय. हाताला लागलं बॉबीचं पण तो कोणाचा जीव वाचला गेला. जाऊ द्या मर्दाचं काम असतं वाचवणं आणि आपलं बाई होतं म्हणून आपण पाठवलं आपल्या मुलाला. विशालला पाठवलं सगळ्यात पहिलं म्हणून बॉबी गेले आणि विशाल पाठीमागे फिरला. तिला बोलून घरी जाऊन हे करा कशाला मारतात असं झालं. मग विशाल बाजूलाच उभा होता. तर तेवढं बॉबी बोलले की तुम्ही घरी जाऊन हे करा ना बिचोर कशाला हे करतात. तेवढ्याच त्या बाईनं हातात काय होतं का माहिती असं हे केलं. तर चला आता आम्ही हा ब्लॉक इथे चेंज करतो. चाकू होता चाकू नव्हता बाळा काहीतरी होतं. माझं बाळ जोर जोरात ओरडत होतं माहिती हा तर काय होतं हातामध्ये माहित नाही. तर चला आम्ही हा ब्लॉग इथं चेंज करतो. एंड करतो. लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप प्रेम द्या. खरात चला बाय बाय.